IIT मुंबईमध्ये सध्या एक नवीन वाद निर्माण झालाय। IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। रामोवन नाटकामध्ये श्रीराम आणि सीतेचा अपमान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे। एका विद्यार्थ्याला 1,20,000 रुपयांचा दंड तर उर्वरित 7 विद्यार्थ्यांना सुद्धा दंड आकारण्यात आलाय। 31 मार्चला IIT मुंबईमध्ये रामोवन हे नाटक सादर करण्यात आलं होतं। या नाटकामध्ये राम आणि सीतेचं अवमानजनक चित्रण केल्याचा आरोप केला गेला होता आणि त्याच प्रकरणी ही दंडात्मक कारवाई केली जाते। तर मुंबई IIT मध्ये रामोवन नावाचं नाटक सादर झालं। मार्च महिन्यात हे नाटक सादर झालेलं होतं आणि या नाटकामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता या दोघांचंही अवमानजनक चित्रण केल्याचा आरोप केला गेला आणि 7 विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आलाय। त्यापैकी एका विद्यार्थ्याला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम 1,20,000 रुपये इतकी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।